महागाई तर एवढी वाढायली हे म्हणले आमचं लग्न होतं तरी धोंड्याची प्रथा बंदच होती काय की. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर कालच आपण हे ठिबक आणले बघा, त्या म्हशीच्या तानामध्ये याचा व्हिडिओ राहिला बघा. शेती करायची म्हणल्यावर 90% काम आपल्याला आलं पाहिजे बरं का, फक्त 10% बाहेर अवलंबून राहायचं. मग काय काल आले हे फिल्टर फिट करून घेतलं बघा. आता सकाळ संध्याकाळ आपल्या मागे हे एक काम वाढलंय बघा. ही म्हैस काय दूध काढू देईन बघा पहिला रोही तर. मग असं बळच पाजावं लागले बघा आता खंडूरावला. पोटभर दूध पिलं की खंड्या बघा कशा उड्या मारते. सोबती म्हणली ती ठिबक आतरण्यासाठी सकाळी जाऊ बघा आपण. मग माझ्या छडे आतरली तरी सोबती काय आली नाही. मग काय एकट्याच काम माझ्या खुट्याच घेतल्या बघा राहून. ठिबक आतरा येते म्हणलं दुपारून. घरी आलो तर डुगूचं चालू होतं बघा हे उड्या मारणं वाळूवर. काय मी आंघोळ फिंगोळ केली, आवरलं, आपल्याला जायचं होतं बघा धोंडी जेवायला. गावातच आमंत्रण होतं बघा. आज येणार होती बघा या बबलूची दाजी. मग काय लगन सराई जोरा झाली, आता धोंडी जेवण बी जोरात चालू आहे बघा यंदा. शंतनू म्हणला पाहुणे येणार आहे, जरासा पावडर फिडर लावतो, जरा भारी दिसते माणूस. तर इकडे सिद्धीनं तर पाण्यामध्ये दिवे लावले होते बघा. बापा कमालच केली बघा. मग काय पाहुण्याची जेवण झाली की आमची बी जेवण उरकून घेतली बघा आम्ही. मोकळं होते म्हणलं माणूस. ऊन तर लई लागू लागलं बघा. मग काय अर्जुन आणली बघा स्प्राईटच सगळ्यासाठी. पाहुण्याला दिली मग आम्ही पण पिली बघा जरा जरा. स्प्राईट तर पेनं बी झाली नव्हती बघा, आणि आभाळ बी आलं आणि पाऊस बी सुरू झाला. ऊन तर कोणीकडे गेलं की बघा. लय काय आलं नाही बघा, 10 मिनिटं आला पाऊस जरासा. मग काय पाऊस उघडला की गेली पाहुणे आणि मी आलो बघा शेताकडे. मग वातावरण तर लईच भारी झालं बघा. आता ठिबक कसं आत राहून जाऊ द्या, उद्या गिद्या बघूत आता.